हिंगोली जिल्हा परिषदमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलन केलेलं आहे। काम बंद आंदोलनामुळे जे आहे ते जिल्हा परिषदेचं कामकाज आपण बघतोय की सध्या बंद आहे। खरं तर हे सगळे कर्मचारी जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या बाहेर आहेत, एक टेंडर टाकून ज्यांनी आहे ते विविध मागण्यासाठी यांनी हे आंदोलन उभं केलं आहे। आपण बघतोय मोठ्या संख्येने जे वर्ग 3 मधले कर्मचारी असतील, अधिकारी ते येथे सहभागी झालेले आहेत। नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत, तर सगळे मागण्याचे बोर्ड घेऊन जे आहेत ते सगळे अधिकारी जे आहेत ते आपल्या आपल्या मागण्यांचे बोर्ड घेऊन जे आहे ते हातामध्ये घेतलेले आहेत आणि हे बोर्ड घेऊन आपल्या मागण्या मागतायत। नेमकी प्रथम मागणी काय आणि कुणाकडे आहे? राज्य शासकीय जय महाराष्ट्र राज्य शासकीय शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने मागील 16 फेब्रुवारी 2026 पासून काम असहकार आंदोलन सुरू होतं। 16 ते 20 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी कामकाज केलेलं आहे। संघटनेच्या वतीनं 4 प्रमुख मागण्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे वेतन त्रुटी, जी काही 4थ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गीय बांधवावरती जी वेतन त्रुटी आलेली आहे त्याच्या समकक्ष असलेल्या ग्रामसेवक, तलाठी व ट्रेसर यांच्या सुद्धा समकक्ष होत्या, परंतु पुढील वेतन आयोगामध्ये 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामध्ये 7व्या वेतन आयोगामध्ये त्यांच्या वेतन श्रेण्या वाढवण्यात आल्या, तर लिपिक बांधवांची वेतन श्रेणी ही कमी राहिलेली आहे। त्याच्यामुळे ही वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे। दुसरी मागणी आमची पदोन्नतीमधील स्तर, की कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी हे 4 पदं आहेत, तर यांचं समायोजन होऊन त्याच्यामध्ये वेतन स्तरीय कमी झाले पाहिजे। त्यामुळं पदोन्नती होण्यासाठी खूप बराच वेळ लागते, 10-20 वर्ष कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती होण्यासाठी वेळ लागतो आहे। त्याच्यानंतर तिसरी मागणी आहे पदनाम विकास झाला पाहिजे आणि चौथी महत्त्वाची मागणी आहे की जशाच तशी जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे। आपण ही मागणी कुणाला निवेदन दिली, कुणाद्वारे करता येतात? ही जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय अशोक डाळे सर यांनी ह्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या, शासनाला निवेदन दिलेलं आहे। व जिल्हा संघटनेच्या वतीनं सुद्धा येथे माननीय जिल्हाधिकारी हिंगोली, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली व माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग तसेच विभाग प्रमुख सर्व जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदनाद्वारे हे आंदोलन बेमुदत म्हणायचं की कसं? बेमुदत 23 मार्च जर शासनाने आमच्या 4 प्रमुख मागण्या मान्य नाही केल्या तर आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून सर्व लिपिक वर्गीय संवर्ग बांधव व इतर कर्मचारी संवर्ग क व ड यांचं बेमुदत संपाचं आंदोलन हे सुरू आहे। खरं तर यांच्या विविध मागण्यासाठी यांनी जे आहे ते हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत काही महिला कर्मचारी आहेत, काय सांगाल? आंदोलनामध्ये सहभागी झाली, तिकडे काम बंद आहे? काम बंद आहे, बाहेरच्या लोकांना येणार आहे, खूप त्रास होणार आहे। परंतु लिपिक वर्ग हाच याचा कर्मचाऱ्यांचा कणा असल्यामुळं त्यांना सर्वच काम करावं लागतं। अधिकाऱ्यांना फाईल पुटअप करण्यापासून तर सर्व माहिती सांगितली। आज जर नाही काम बंद ठेवलं, आम्ही नाही केलं तर येणाऱ्या लोकांना खूप त्रास होणार आहे। कोणाचे डॉक्युमेंट्स घेणं असेल तर ते घेता येणार नाहीत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्रास होणारच आहे। त्याच्यामुळे आमच्या ह्या 4 मागण्या शासनाने लवकरात लवकर मंजूर कराव्यात। ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही बेमुदत संप करणार आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत। खरं तर आमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यानंतर जे आहे ते आम्ही बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा सरकारला जे आहे ते याच तृतीय श्रेणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।